केंद्रात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश इथे भारतीय जनता पक्षाचं सरकार सत्तेत आहे. मात्र नर्मदा नदीचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या एका योजनेच्या संदर्भात मध्य प्रदेश राज्याला मात्र झुकते माप देण्यात आल्याचे समोर आले आहे. सुमारे 12 किलोमीटर लांबीचा डोंगराखालचा टनेल म्हणजे बोगदा जवळपास पूर्ण झाला आहे. जबलपूर पासून साधारण 50 ते 60 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. तर दुसरीकडे त्याच नर्मदा खोऱ्यातील पाणी महाराष्ट्रासाठी वापरण्याची टनेल योजना अजूनही कागदावरच आहे. दुसरी अत्यंत गंभीर बाब म्हणजे नर्मदा खोऱ्यातून महाराष्ट्रासाठी टनेलद्वारे 10.90 टीएमसी पाणी उचलण्यासाठीच्या योजनेचे सर्वेक्षण पूर्वी झाले होते. प्रत्यक्षात मात्र 5.59 टीएमसी पाणी टनेलद्वारे उचलण्याची योजना आता तयार करण्यात येत आहे. मात्र उर्वरित सुमारे 5.5 टीएमसी हिश्श्याच्या पाण्याचे काय झाले? ते गुजरातला वापरण्याची मुभा देण्यात आली आहे का? की अन्य कुठल्या प्रकल्पातून उर्वरित 5.5 टीएमसी पाणी महाराष्ट्रासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे? याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. कोणत्या दोन आदिवासी नेत्यांमुळे महाराष्ट्रातील नर्मदा खोऱ्यातील बोगदा योजना रखडली आहे, याविषयी देखील आपण जाणून घेणार आहोत.